हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही निघालो आता थोडंसं बाहेर, बघू काय ॲटमॉस्फिअर बाहेरचंच जाऊन बघू कुठेतरी. अन्वीचे टँट्रम सुरू आहेत आज सकाळ सकाळी. नाही घालायचे कपडे, नाही जायचं आहे. तिला काय खायचं तेच घेऊन दे. खाणार की नाही माहिती नाही. घेऊन आणवी नाही म्हणतो, नको घेऊ. अरे ते नाही बेटा, हे घे, हे पकड, घे. आणवी हे लाडू ते नाही खाऊ शकणार, तो तिखट आहे. एकच घे आणवी. नाही खाऊच नाही शकणार, ते नाही खाऊ शकणार. हा वाला घे. हा हा छान आहे. अरे यार, हा एकच घे, एकच. हा होईल. किती झालं? चला आणवी चल. ते आहे ऊपर. सो आम्ही आलो अंबाझरीला. असंच काहीतरी दिवसभर टाइमपास करायचा आहे. म्हटलं अन्वीला कधीच नाही आणलेला आम्ही, म्हणजे मी पण खूप वर्षानंतर आलेली. सोडायला तयार नाही आहे. एवढा मोठा आहे तो पॅकेट की तो संपणार नाही. खाली बघायचं अन्वी. वाव, पाणी. तू त्या साईडला तिकडे बसायला ही जागा. उधर अच्छी फोटो आ रही, इधर ले रही. समोर जाऊन काही अर्थ नाही दिसत आहे. नुसतं जाणे ना नुसतं येणे. चला बाबा, रिटर्न चला. चला बाबा. आत्ता वाजले जवळपास 4:45 होत आहेत आणि आम्ही सकाळी थोडंसं बाहेर गेलो, पण आज ॲटमॉस्फिअर पूर्ण थंड आहे नागपूरमध्ये. मला वाटतं 22 तारखेला जेवढी काही कसारे लोकांनी काढून टाकली, आजी कोणीच बाहेर नव्हते. त्यामुळे थोडंसं नाश्ता वगैरे केला. चावी घेतली का? थोडंसं नाश्ता वगैरे केलं बाहेर आणि 2 वाजेपर्यंत आम्ही रिटर्न पण आलो. नंतर अन्वीला झोपवलं. ती पण झोपायला तयार नव्हती, कारण आज अजय घरी असल्यामुळे तिला झोपायचं नसतं. कुठे तर आत्ता चाललो आम्ही चोकरधानीला. मागच्या वेळेस न्यू इयरला गेलो होतो आम्ही 31ला. सो आज चाललो आम्ही. वेळेवरचं प्लॅन झालं. ॲक्च्युली दुसरीकडे जायचं होतं, पण सगळ्यांची इच्छा झाली की चोकरधानीला जाऊ. तर बघू आता. मागच्या वेळेला तर ते सगळं असं बफे सिस्टम वगैरे होतं, म्हणजे 31ला तसंच असतं. बघू आता यावेळेस कसं असतं. चला मग भेटू डायरेक्ट तिथे पोहोचल्यानंतर. मी ब्लॉग करेन, कारण आता गाडीत आम्ही भरपूर जण, स्पृहा वगैरे पण आहेत, एकाच गाडीत चाललो. सो तिथे गेल्यानंतर भेटतो. नाही तू नको बसू. चला या पटकन. तू आणलीस स्वेटर? तू नाही लागत ना थंडी एवढं.
आम्ही पोहोचलो चोकरधानीला. फक्त आता इथून इथे पार्किंग आहे आणि इथून जायचं आहे मेन गेटवर. ही गाडी घ्या, इथून डायरेक्ट मेन गेटपर्यंत पोहोचवून देतात. इंटेरियर आहे पूर्ण चेंज केलेलं आहे. इथून एक्स्ट्राचं आहे हे जे ठेवलेलं आहे मधात. आणि हे पण जे काका वगैरे बस आहे थोडंसं नवीन आहे, मागच्या वेळेला नव्हतं. कसं वाटतंय फर्स्ट एक्सपिरियन्स? बसा बसा. आतमध्ये ते तिकीट काढत आहे. हा जादूचा खेळ. चढ. हा सोडा 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 सोडा. हो नाही पैसे किती नाही. मला तर सुटत ना त्याचे गोलबील. स्पृहा अन्वी झालं 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 अन्वी. तिने मोठावाला शोधून काढला. हो फुल एंटरटेनमेंट आहे ते. घसरा घसरा. ये पडेल पटकन. सिमेंट पण आहे बरं खाली. चुकीची आहे. नाही डायरेक्ट आहे ना ती. लागून जाईल बरं तिला. लागून जाईल लोकेश. हो डायरेक्ट आहे. हात पकडून ठेव. हात पकड. तुटली आहे तुटली आहे तुटली आहे अन्वी. नाही चढ. सो तुम्हाला माहित नसेल, माहित नाही माझा आवाज येत आहे की नाही.
खूपदा कन्फ्यूज होत होतं की दीपा कोण आहे. तर दीपा आहे माझ्या आईची मोठी बहीण आहे, तिची मुलगी. सो कुणी कुणी मावशी म्हणतात माझ्या आईच्या बहिणीला. सो त्या मोठ्या आहेत आईपेक्षा, त्याच्यामुळे मी मोठी आई म्हणते. तर त्या दोघी पण माझ्या मोठ्याच्याच मुली आहेत आणि स्पृहा आहे दीपाकडली. सो आम्ही आलो चोकरधानीला. बघू आता काय काय इथं भरपूर चेंजेस झालेले आहेत. आता चेंजेस म्हणजे तेच थोडंसं सामान इकडे तिकडे त्यांनी शिफ्ट केलं. आणि या दोघांची तर मजाच आहे. अरे 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 वाकडी झाली हां 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 आता झालं हां हां आणि इकडे इथं बस तिथं सुरुवात आहे. बस इथं बस इथं 1 2 3 हे तर झोपून जाते.